तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता आलो आपल्या गौरी माताजवळ. तर बघू शकता कसं मकर वगैरे डेकोरेशन भारी केलेलं आणि गौराई माता पण बघू शकता तुम्ही. तर आता आलो डायरेक्ट मामासांच्या इथं. मामासांचे पण गणपती आणि गौरी आहेत. तर पहिला दिवस आहे, तर चला जाऊया. तर आलो आहे ना, तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा आणि गौराई. मकर पण एकदम डेकोरेशन छान केलं होतं मामाचाही. तर ही आहे आपली गौराई माता आणि गणपती बाप्पा. तर मम्मीनी गौराई माताला पैजण केले होते चांदीचे. तर बघू शकता छान किती दिसतात. आरती वगैरे झाली आणि हा बाबूला झोकीत घेतलेला वजन काट्यान. तर वजन काटा आणलेला आहे, काहीतरी हार वगैरे घातलं त्याला. तर आता चला पुढे बघा बाबू कसा बसले वजन काट्यान. तर एकदाचा ओलायचा पेड्यान जोकाचा होता बाबूला, जोकला. बघते बघा सर, बघते बघा. तर मित्रांनो, हा आहे नेक्स्ट डे कालचा आणि हा एकच ब्लॉग होणार आहे. तर आज आहेत गौरी विसर्जन. तर काका संच्यात होणार आहेत. तर पुढे बघाच तुम्ही कसं तर आलो आपल्या शंकरा मंदिराजवळ आणि तुम्ही बघू शकता इथं कसं मस्त वेगळी गौराई माते चालले आपल्या घरी. आम्ही मस्त रॉकेट वगैरे लावले होते, पटांगऱ्या वगैरे. तर सर्वजण चालल्यांमधून बाबासा वगैरे आहेत. तर चला जाऊया पुढे. तर यावी सगळी गाणी बोलत बोलत चालली रस्त्यांच्या फुला टाकीत. तर आता आलो डायरेक्ट सेक्शनमध्ये. ओरकॅन गौराई मातेला ठेवले तिथं वरती आणि तुम्ही बघू शकता समुंदर किसा आपला बंदर. तर बसलाय गौरा मातेच्या जवळ सर्वजण आणि एक एक करून आली वरती आपल्या ओरक्यान. सर्वजण बसल्यात. मी बघा कसं करायला उभं आणि बघू शकता तुम्ही वेलेगावचा बंदर कसा नजारा आहे. तर आता दादाचाही ओरक्यानंच फटांगरं लावलेल्या वरचा आयटम ना आहे. एके साईडला यावी भजन बोलताना गाणी गौराई मातेचं. तर बघा कसं मस्ती वगैरे करत चाललो होतो आम्ही विसर्जन करण्यासाठी मध्ये बंदरात. चला तर फायनली आपली गौराई माता चालली तिच्या घरी. तर आपला आजचा ब्लॉग इथेच संपतो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करा. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.